सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन. उद्या वडपौर्णिमा आहे, त्यानिमित्तानं एक छान पोस्ट वाचण्यात आली, ती वाचून दाखवते. शीर्षक आहे आजची सावित्री. 8 दिवसांच्या तापामुळे सीमा अगदी अशक्त झाली होती, पण तरीही तिची उद्याच्या वडपौर्णिमेची तयारी सुरू होती. तेवढ्यात धुणी भांडी करणारी रखमात येत म्हणाली, अहो ताई, उद्या माई सुट्टी आहे बरं, येणार नाही मी उद्या कामाले. हो का? उद्या तुला पण उपवास आहे वाटतं वटपौर्णिमेचा, सीमाने विचारलं. नाही हो ताई, आमची कायची वटपौर्णिमा, नवऱ्याला डॉक्टरकडे न्यायचं आहे म्हणून सुट्टी, रखमा उत्तरली. तेवढ्यात राधा आली, रखमाची मुलगी. कॉलेज संपवून नुकतीच एका समाजसेवी संस्थेत काम करू लागली. अतिशय हुशार आणि सुस्वभावी. सीमाताई, अहो किती अशक्त झालात तुम्ही, आणि हे काय उद्याच्या पूजेची तयारी? अहो ताई, इतक्या अशक्तपणामध्ये कसला उपवास करताय, तुम्हाला सोसवणार नाही, हक्काने राधा बोलू लागली. अगं बाई, परंपरा जोपासायला नको का आपली? इतक्या वर्षांपासून करते उपवास, मग असं मध्येच मोडता नाही यायचा ना, आणि आपली संस्कृती आणि संस्कार आहेत हे. एवढं बोलताना सीमाला दम लागला होता. राधानं तिच्यासाठी पाणी आणलं आणि तिला पुन्हा समजावू लागली. ताई, मी वाचलंय आणि कॉलेजमध्ये व्याख्यानातून ऐकलं पण आहे की वटपौर्णिमा म्हणजे निसर्गाची जपणूक व्हावी या उद्देशाने साजरा करावयाचा सण. आधीच्या काळात बायकांना फारसं घराबाहेर निघता येत नसे, म्हणून त्यांना सगळ्यांसोबत मिसळता यावं, निसर्गाच्या सान्निध्यात रममाण होता यावं, म्हणून हा सगळा घाट. वडाचं झाड 70% कार्बन डायऑक्साईड शोषून घेऊन हवा शुद्ध करतं. प्रदूषण कमी होण्यास मदत होते, ऊर्जा निर्माण होते. तसंच पावसाळा सुरू झालेला असतो, वातविकार वाढतात. त्यावर वडाची पानं हे औषध आहे. त्याच्या पारंब्या निरोगी केसांसाठी वापरल्या जातात. असं हे बहुगुणी झाड जपलं जावं म्हणून ही वटपौर्णिमा. पावसाळ्यात भूक मंदावली असते, लंघन केल्यानं पोटाचं आरोग्य चांगलं राहतं, पण म्हणून अट्टहासानं शक्य नसतानाही याच दिवशी लंघन करण्यात कसला धर्म, कसली परंपरा ताई? तब्येत ठीक झाल्यावर कधीही लंघन करू शकता तुम्ही ताई. आमच्या संस्थेतर्फे आम्ही यावर्षी वड पूजायला येणाऱ्या महिलांना वडाचं रोपटं देऊन त्याची काळजी घेण्याबद्दल विनंती करणार आहोत, जेणेकरून या झाडांचं रक्षण होईल. तसंच आम्ही आवाहन केलं आहे की ज्यांना झाड लावायला जागेची अडचण असेल त्यांनी रोपटं आम्हाला द्यावं. आम्ही त्याला वाढवून त्याची निगा राखू, आणि बुंध्यावर तुमचं नाव असेल म्हणजे झाड तुमचं पण. सीमाच्या डोळ्यात राधाबद्दल आता कौतुक दाटून आलं. यातल्या बऱ्याच गोष्टी माहीत असूनही रूढी परंपरेचा इतका जबरदस्त पगडा मनावर असतो की सारासार विचार करण्याचा विचार पण मनात येत नाही. पण खरंच विचारांची श्रीमंती असणारी राधा हीच खरी सावित्री, असं सीमाला वाटू लागलं. राधा बोलत होती, ताई, आपले सण परंपरा म्हणजे आनंदांचा उत्सव. तो आपण नक्की साजरा करायला हवा, पण ते सगळं सहज व्हावं, ओढून ताणून नव्हे. श्रद्धा असावी, अंधश्रद्धा असू नये. तुम्ही सांगा ताई, आजच्या काळात सावित्री सत्यवानाचे प्राण खरंच वापस आणू शकते? नाही शक्य ते. नवऱ्याला आयुष्यभर योग्य साथ देणं, आपलं नातं जपणं, हा आशय योग्य नाही का या कथेचा? ताई, आंधळेपणानं रूढी जपणाऱ्या बायांपेक्षा माझी आई हीच खरी वटपौर्णिमा साजरी करते. सांगू, माझा बा दारूच्या नशेत सतत असायचा, मारहाण करायचा, कामधंदा काही नाही, पण उगाच त्याचा त्रागा करत बसली नाही माझी माय. तिनं बाला समजावलं, त्याला मानसिक बळ दिलं, साथ दिली आणि व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलं. त्याची दारू सुटली आणि त्याच्या त्या व्यसनी मित्रांपासून पण तिने त्याला सोडवलं. आणि उद्या तिकडेच जायचं आहे तिला बासोबत.
कठीण परिस्थितीत बाला योग्य मार्गानं नेणारी, साथ देणारी माझी माय हीच खरी आजची सावित्री. हो ना? रखमा आणि राधाकडे सीमा थक्क होऊन बघत राहिली. मनोमन या दोन आधुनिक सावित्रींना तिने सलाम केला. मंडळी, गोष्ट लिहिलेली आहे डॉक्टर समृद्धी रायबागकर, ज्या अमरावतीला असतात त्यांनी. खरंच मला पण हे अगदी पटते की आपला जर नवरा, त्याला काही त्याच्यात जे काही दोष असतील तर त्याच्यापासून त्याच्या मित्रमंडळींपासून त्याला दूर करायचं, त्या दोषांपासून त्याची सुटका करायची. हे करणं हे जास्ती महत्त्वाचं नाही का? तेच जास्त योग्य आहे. प्रत्येकातच काहीतरी दोष असतात, आपल्यातही असतील, पण त्यापासून आपण कसं परावृत्त व्हायचं हे बघणं हे महत्त्वाचं. तर खरंच रखमाने अगदी छान काम केलं की तिच्या नवऱ्याला त्या व्यसनी मित्रांपासून दूर केलं, व्यसनमुक्ती केंद्रात घातलं आणि त्याची दारू सोडवली. माझ्या घरी पण कामवाली येते, तर मी बघते सगळ्या या बायका ज्या असतात ना, त्यांचे नवरे असेच म्हणजे पिऊन पडलेले असतात, पण तरी त्या उपास करतात. त्यांच्या मते त्यांचा नवरा म्हणजे अगदी काय देवच असो. माझ्या तर कामवालीने परवा मला सांगितलं की मला माझ्या नवऱ्याची पुन्हा पूजा करायची असते. अरे पण त्याला त्या व्यसनातून सोडवणं हे जास्ती महत्त्वाचं आहे, नुसती पूजा करणं नाही. हे त्या बायकांना पटवलं गेलं पाहिजे. तर मला असं वाटतं हेही एक छान समाजकार्य होईल. आपल्या सगळ्यासारख्या ज्या काही स्त्रिया आहेत, प्रत्येकीने आपापल्या घरात येणाऱ्या कामवाल्यांच्याकडे अशी अगदी म्हणजे नक्की चौकशी करावी आणि अशा व्यसनी नवऱ्यांपासून त्यांची सुटका, म्हणजे त्या व्यसनातून त्यांची सुटका, पतीची सुटका करायची, ह्याच्यासाठी त्यांना मदत करावी असं मला वाटतं. धन्यवाद. पुन्हा अशा छानशा गोष्टींसह भेटणार आहोत. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते.